खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ आणि आप्पे हे बराच वेळ खुसखुशीत राहतात. अजिबात वातड होत नाहीत, मऊ पडत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी साबुदाणा भिजवायची पण गरज नाही. करायला अगदी सोपी, मनात येईल तेव्हा करता येईल असे मस्त खुसखुशीत, शिवाय चवीलाही मस्त. चला मग पटकन लाईक करा. रेसिपी तशी सोपी आहे, चला मग करूया. नमस्कार, मी नविताच रुचकर रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. उपवासाचे इन्स्टंट थालीपीठ आणि आप्पे करण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी भगर घेतली आहे आणि 2 छोटे बटाटे मी किसून पाण्यात टाकून घेतले आहेत. शिवाय शेंगदाण्याचं जाडसर कूट अर्धा वाटी घेतला आहे आणि 1 टीस्पून जिरं, चवीपुरतं सेंदे मीठ आणि 3 मिरच्या मी वाटून घेतल्या आहेत. लाल तिखट 1 टीस्पून मी घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला हा साबुदाणा एका पॅनमध्ये थोडासा भाजून घ्यायचा आहे. भाजायचं म्हणजे फक्त ह्या साबुदाण्याला आपल्याला थोडंसं फिरवून गरम करून घ्यायचं आहे, खूप भाजायचं नाही आहे. साबुदाणा छान गरम झाला आहे. याच प्रकारे आपण भगरही आपण गरम करून घेऊया. भगरीलाही आपल्याला खूप भाजायचं नाही, फक्त गरम करायचं आहे. आता आपला साबुदाणा आणि भगर गरम झालेली आहेत. आता हे दोन्ही आपण थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. साबुदाण्याचं पीठ आपलं तयार आहे आणि त्याचप्रमाणे आपलं आता भगरीचं पीठसुद्धा तयार आहे. आता हे दोन्ही आपण पीठ एकत्र टाकून घेऊया एका बाउलमध्ये आणि यात आपण घालून घेऊया आपलं जाडसर करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट मी मुद्दाम जाडसर ठेवलेलं आहे, म्हणजे आपले आप्पे आणि थालीपीठ थोडे खुसखुशीत होतील. आता आपल्याला आपण किसून ठेवलेला बटाटाही यात टाकून घ्यायचा आहे. किसून ठेवलेला बटाटा आपण यात टाकून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये जिरं टाकून घेऊया आणि आपली कुटून ठेवलेली हिरवी मिरची पण यात घालून घेऊया. त्यानंतर चवीपुरतं आपल्याला सेंदे मीठ या ठिकाणी घालायचं आहे आणि लाल तिखटही आपण यात घालून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपण छान व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊया. पण याचा आपल्याला घट्ट गोळा तयार करायचा नाही आहे, तर थोडंसं सैलसर हे भिजवायचं आहे. कारण यामध्ये आपण साबुदाणा टाकलेला आहे आणि साबुदाणा आपला भिजलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे थोडंसं सैलसर भिजू घालायचं आहे आणि आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटानंतर आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सैलसरच मिश्रण पाहिजे आहे. आता यापासून आपण आप्पे आणि थालीपीठं करून घेऊया. सगळ्यात आधी आपण थालीपीठं करूया. थालीपीठं करण्यासाठी मी इथे पोळपाटावरती एक सुती कापड मी ओला करून पिळून टाकलेला आहे आणि वरून त्याला परत थोडंसं पाणी लावते आहे. आता आपलं हे मिश्रण मी यावरती टाकून आपलं थालीपीठ छान थापून घेत आहे. मध्ये आपल्याला एक छोटासा गड्डा करायचा आहे. एकीकडे मी आता तवाही तापायला ठेवलेला आहे. तवा आपला छान तापलेला आहे. यावरती मी आता तेल टाकून घेते आहे आणि हे तेल मी ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण तव्यावरती पसरवून घेते आहे. आता आपण कपड्यावरती थापून ठेवलेला पराठा आपलं थालीपीठ या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण हे थालीपीठ तव्यावरती टाकलं आणि आपण हा रुमाल काढून घेतलेला आहे. आता आपलं थालीपीठ छान तव्यावरती आलेलं आहे. तव्यावर टाकल्यानंतर याला चारही बाजूने संपूर्ण गोल आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. या थालीपीठावरती पण आपल्याला तेल घालायचं आहे आणि मध्ये आपण जो गड्डा केलेला आहे त्यात पण आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी खुसखुशीत आपल्याला हा थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. मस्त छान खमंग खुसखुशीत आपलं थालीपीठ तयार होत आहे. छानपैकी आपल्याला हे अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. साधारणतः मध्यम टू हाय लेवलवरती, हाय फ्लेमवरती आपल्याला हे थालीपीठ एक साधारण 3 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे. 3 ते 3.5 मिनिटामध्ये आपलं हे खुसखुशीत थालीपीठ एकदम रेडी आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्तपैकी आपलं थालीपीठ तयार आहे. आता आपण दुसरं थालीपीठ तयार करायला घेऊया. पण जर तुम्हाला रुमालावरती थालीपीठ थापवून ते तव्यावर टाकणं जर कठीण वाटत असेल तर आपण डायरेक्ट या ठिकाणी तव्यावरती सुद्धा अशा प्रकारे आपण हे मिश्रण टाकून थालीपीठ आपण करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला तव्यावरती हे मिश्रण घ्यायचं आणि थालीपीठ थापून घ्यायचं. त्यानंतर चहूबाजूने आपण इथे तेल टाकलेलं आहे आणि छान हा थालीपीठ आपण भाजून घेऊया. अशाही प्रकारे हा थालीपीठ आपल्याला करता येईल. मस्तपैकी खुसखुशीत थालीपीठ तयार आहे.
दोन्ही बाजूनी अलटून पलटून आपण हा भाजून घेऊया आणि व्यवस्थित खुसखुशीत हा थालीपीठ आपण तयार करूया. आपला दुसरा थालीपीठ पण तयार आहे. आता आपण करूया आप्पे. आप्पे पात्र मी इथे ठेवलेलं आहे आणि या आप्पे पात्राला मी आता इथे छान तेल लावून घेते आहे. एकाच मिश्रणापासून आपल्याला आप्पे आणि थालीपीठ तयार करायचे आहेत. मस्तपैकी या मिश्रणाचे आप्पेसुद्धा खूप छान होतात. आता या आप्पे पात्रामध्ये मी इथे आप्पे करून घेते आहे. मस्तपैकी आपले आप्पे हे आता तयार होत आहेत. थोडा वेळ 2 मिनिटं ठेवल्यानंतर मी इथे याला वरूनसुद्धा तेल लावलेलं आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला हे आप्पे आता पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खुसखुशीत शिजवून घ्यायचे आहेत. उपवासाचे थालीपीठ आणि आप्प्यांची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लवकरात लवकर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे थालीपीठ आणि खमंग असे उपवासाचे आप्पे पण आपले तयार आहेत. यामध्ये आता आपण ठेवूया शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी. वा, मस्तपैकी आपली ही उपवासाची थाळी तयार आहे. अशा प्रकारे आपण आप्पे आणि ही थालीपीठ खाल्ल्यानंतर आपल्याला दिवसभर भूक लागणार नाही आणि उपवास आपल्याला जाणवणार सुद्धा नाही. मस्तपैकी खुसखुशीत खमंग असे हे छान आप्पे आपले तयार आहेत आणि थालीपीठसुद्धा तयार आहेत. तुम्ही या नवरात्रीमध्ये अशा प्रकारचे आप्पे आणि थालीपीठ करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. भेटूयात.